अर्थात बोरीचेवाडी या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं ना तर डिक्सल पाली बनाम असलवाडी, तर असलवाडी टीमनं प्रथमतः टॉस जिंकला. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला आणि फलंदाजासाठी आमंत्रित केलं जाते टीम डिक्सल पाली संघाला. 2 षटकांच्या मॅचेस असतील याची दक्षता आपण घ्यायची आहे. दोन्ही टीमला सूचना करेन डिक्सल पाली टीम आणि असलवाडी टीम, कारण 2-2 षटकांचे सामने असतील. उजेडा अभावी या ठिकाणी स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पार पाडायची हा आयोजकांचा निर्धार आहे. तोच टास या ठिकाणी आयोजकांनी या ठिकाणी ठेवलाय. याचसाठी केला होता टास. शेवटी ही गोड व्हावा हीच इच्छास्फूर्ती या ठिकाणी भैरवनाथ क्रिकेट संघ बोरीचेवाडी पर्व पहिलं, अगदी पर्व जरूर पहिलं आहे मित्रांनो, परंतु असं वाटते नाही की हे पहिलं पर्व आहे. 2025 हे वर्ष पहिलं. अगदीच खूप चांगलं आयोजन नियोजन या ठिकाणी आपण पाहतोय. अतिशय चांगली स्पर्धा, देखणी स्पर्धा. अगदी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर फ्रेंडशिप लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा सातत्याने लाईव्ह कव्हर केली जाते. अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय आणि पहिली लढत या ठिकाणी आपण पाहतोय. टॉप 5चे सामने या ठिकाणी आपल्याला खऱ्या अर्थानं आता पाहायला मिळतील. पहिल्या दिवसातून जर आपण पाहिलं तर निघालेला संघ टप्पालवाडी, दुसऱ्या दिवसातून डिक्सल पाली आणि निश्चितच आपण पाहतोय एक सागाची वाडी आणि एक्स्ट्रा गटातनं निघालेली ही असलवाडी बी ही टीम आणि आजच्या दिवसातून क्वालिफाय झालेली टीम अर्थात तर या ठिकाणी सन्माननीय श्री जगनजी हिलाल साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन असं व्हायचं. सांघिक पहिलं वैयक्तिक पहिली षटक घेऊन येते गोलंदाज आपण पाहतोय 2 षटकांची. यस, 2 षटकांची मॅच असणाऱ्या, कारण पॉवर प्ले नसणाऱ्या 2 षटकांची मॅच याची दक्षता घ्या. नियमाप्रमाणे आपण 38 सर्कलच्या बाहेर 5 प्लेयर लावायचे आहेत. निश्चितच 38 सर्कलच्या बाहेर 5 प्लेयर, कारण निश्चितच आपण पाहिल्यानंतर ही 2 षटकांची मॅच आहे आणि निश्चितच 2 षटकांची मॅच असेल. स्ट्राईकसाठी फलंदाज शंकर बांगा जवळपास आपण पाहतोय मोहन बांगारी आणि त्याला साथ देईल नॉन स्ट्राईक हँड वरती निलेश झुगरे, निलेश बांगारे हा फलंदाज आहे नॉन स्ट्राईक हँड वरती. फलंदाज तयार. पहिला चेंडू क्लीन बॉल एष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा चेंडू होता. अगदीच क्रिकेटचा ब्रह्मास्त्र या ठिकाणी उगारला. पहिला बॉल या ठिकाणी क्लीन बॉल केलाय शंकर अगदीच या ठिकाणी आपण पाहिलं ना तर मोहन बांगारे सारखा एक हार्ड हिटर फलंदाज ज्याला मात्र तंबूची दिशा दाखवून दिल्या. गोलंदाज अगदीच आपण पाहतोय बालूच्या माध्यमातून पहिला धक्का एक गोल्डन डकचा शिकार ठरला. पहिला मोठा धक्का या ठिकाणी बसतोय टीम डिक्सल पाली संघाला. अतिशय तगड़ा संघ है डिक्सल पाली, परंतु पहिल्या चेंडूवरती एक बड़ी सफलता, बड़ी मछली जाल में फस चुकी है. अतिशय चांगला फलंदाज या ठिकाणी बाद झाला. काय जबरदस्त अनुभव बालू, एक जर आपण पाहिल्यानंतर एक अनुभव या बालूकडे नक्कीच आहे. जास्तीत जास्त क्रिकेटचा अनुभव या खेळाडूकडे आहे आणि अगदीच मोहनला कोणत्या लेंथनं गोलंदाजी करायची, कोणत्या टप्प्यावरती गोलंदाजी करायची हे अचूक माहीत असावं या बालूला. आणि निश्चितच यॉर्कर, पहिला चेंडू यॉर्कर केला, कारण बालूला माहिती होतं की पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करेल मोहन, आणि जर मी यॉर्कर केला तर नक्कीच मोहन फसू शकतो, आणि तोच यॉर्करचा वापर या ठिकाणी केला आणि निश्चितच गोलंदाज बालून आणि यशस्वी देखील ठरला बालू हा गोलंदाज. त्यानंतर गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा बालू तयार. न्यू बॅटर मैदानच्या आतमध्ये नाईट क्रमांक 3 वरती राजेश. इथे पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरी सफलता. पुन्हा एकदा क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र या ठिकाणी बॅक टू बॅक 2 चेंडू आणि 2 विकेट प्राप्त केल्यात. अनुभवाचे बॉल या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज बालूचे. डीजे अगदी 2 विकेट जर पाहिले ना तर दोन्ही खेळाडूंच्या या ठिकाणी एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज आपण पाहतोय बालूला. अगदीच जर आपण पाहिलं ना तर एक चांगली टीम बांधणी असलवाडी बी टीमची, आणि या गोलंदाजावरती विश्वास दाखवला आणि तो विश्वास सार्थ ठरवत असताना गोलंदाज बालू नो बॅटर आपण पाहतो निलेश झुगरे.
बॅटिंग स्ट्राईक एंडला आपण पाहतोय चौथ्या क्रमांकावरती मैदानच्या आतमध्ये इन झाला आहे आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय तो देखील निलेश इथे आपण पाहतोय स्क्वेअर लेगची दिशा खुलली आहे आणि स्क्वेअर कटचा फटका या ठिकाणी आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू थांबणार नाही जमिनीला घासत पुसत गरंगाला चेंडू जाईल सीमारेषे बाहेर रन्स मिळतील 4 संघर्षातून निर्माण केलेला हा संघर्षमय चौकार निलेशच्या बॅटमधून मिळतील रन 4. चेंडू 4 धावा स्कोर कार्डवरती चौकारनं वैयक्तिक स्वतःचं खातं ओपन केलं फलंदाज अगदीच निलेश जोगरेनं आणि वैयक्तिक संघाचं देखील खातं ओपन केलं निलेश जोगरेनं. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय अटॅकिंग गोलंदाजी 2 चेंडूवरती आपण पाहिली पण तो जसा मैदानच्या आतमध्ये इन झालाय निलेश जोगरे तसा मात्र या ठिकाणी धावांचं खातं ओपन केलं आहे परंतु इथे निलेशला देखील शांत ठेवलं जातं आहे इथे कोणतीही धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाही या सेटचं डॉट बॉलची मात्र इथे सांगता झाल्या पहिला चेंडू विकेट दुसरा चेंडू विकेट तिसरा चेंडू चौकार आणि चौथा चेंडू देखील इथे आलाय डॉट. एकंदरीत 4 चेंडूचा वाजवी खेळ संपलाय स्कोर कार्डवरती धावसंख्येला ते 4 धावा थर्ड अंपायरची मागणी केली जाते फेकीचा आक्षेप घेतला जातोय यस इथे चेक केला जाईल आपण मात्र या ठिकाणी आपली कामगिरी चोखपणे पार पाडायचं अगदीच तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं जाईल. यस मॅचला सुरुवात करायची आहे पंच अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय डिलिव्हरी अतिशय चांगली गोलंदाजी आहे आणि निश्चितच या ठिकाणी ऑब्जेक्शन मात्र या ठिकाणी अगदीच्या गोलंदावरती नक्कीच आलं होतं निश्चित ते शेवटच्या बॉलपर्यंत मात्र नक्कीच असणार आहे त्यामुळं गोलंदाज देखील या ठिकाणी तंबे असेल आणि गोलंदाज तयार पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू येतोय त्या दिशेला क्षेत्ररक्षक त्यांना ते सिंगल फास्ट आले एकंदरीत सिंगलनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल आणि स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडल्या जात आहेत एकंदरीत तब्बल 5 अंकावरती 2-5 अशी दयनीय अवस्था सध्याच्या घडला या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय टीम डिक्सलपाली संघाची सातत्याने चांगले क्रिकेट खेळत असताना आपण या डिक्सलपाली टीमला पाहिलं पण तो जसा फलंदाज बाद झाला पहिल्या चेंडूवरती अगदीच मोहन तसा मात्र संघ अडचणीमध्ये सापडला पण तो मधल्या फलीतील खेळाडूंना इथे सावरावं लागेल आपल्या टीमला सलामीसाठी आलेला फलंदाज अद्याप मैदानच्या आतमध्ये परंतु त्याच्या देखील बॅटला बॉल लागत नाही इथे ओव्हर क्रमांक 1 संपलाय एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्येला ते अवघ्या 5 धावा शेवटचं षटक प्रगतीपथावरती शेवटचं षटक 2-2 षटकांच्या मॅचेस या ठिकाणी असलेल्या संयोजकांनी अलॉसमेंट केली आणि निश्चितच या ठिकाणी ते अलॉसमेंट या ठिकाणी आपण पाहतोय शेवटचं षटक यावेळेस प्रगतीपथावरती असणार एका षटकानंतर धावा आल्या त्या 5 शेवटचं षटक प्रगतीपथावरती या ठिकाणी असेल अतिशय चांगली लढत या ठिकाणी आपण पाहतोय परंतु या मॅचमध्ये या शेवटच्या षटकामध्ये कमीत कमी 10 ते 15 धावा इथून कुठून काढाव्या लागतील 38 सर्कलच्या बाहेर आपण पाहिले खूप चांगली फिल्डिंग सजवली जाते अगदीच जर का आपण पाहिलं ना तर अस्सलवाडी टीमचा एक अनुभव थोडासा कमी आहे कारण ही बी टीम आहे परंतु त्यांच्या विरोधात असणारी जी टीम आहे ना डिक्सलपाली टीम एक अनुभवी टीम आहे जास्तीत जास्त सामन्यांचा अनुभव जास्तीत जास्त क्रिकेटचा अनुभव या टीमकडे तरी नक्कीच आहे परंतु तरी देखील क्रिकेटमध्ये आपण पाहतो ना क्रिकेट हा सातत्याने रंग बदलणारा खेळ आहे मित्रांनो कधी रंग बदलेल त्याचं उत्तर मात्र आपल्याला देता येणार नाही आणि तोच क्रिकेटचा खेळ मैदानच्या आतमध्ये पाहत असताना आपण निश्चितच जर पाहिलं ना तर सध्याच्या घडीला यशस्वीरित्या गोलंदाजी पाहायला मिळाली ते मात्र अस्सलवाडी बी टीमची अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय सेकंड ओव्हर या ठिकाणी घेऊन येतोय गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती कृष्ण हा गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय वाईट बॉल यास इट्स अ वाईट बॉल पंचांनी या ठिकाणी वाईट बॉल घोषित केला अगदीच या ठिकाणी वाईट बॉल घोषित केला आणि वाईट बॉलच्या मदतीनं एकंदरीत संघ जाऊन पोहोचेल 7 धावा शेवटचं षटक प्रगतीपथावरती
यस, पुन्हा एकदा वाईट. 7 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. एका षटकाचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली. सलामीचा फलंदाज निलेश आणि चौथ्या क्रमांकावरती आला निलेश. या दोघांना इथे चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी. इथे मोठा फटका खेळलाय, जरूर फटका फसलाय, चेंडू हवेत या आणि इथे कोणती चूक केली जात नाही. बॅक टू द डग आउट. विकेट क्रमांक 3 गमावलाय टीम डिक्सल पाली संघानं. 3 बाद स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्या त्या अवघ्या 7. नो बॅटर मैदानच्या आतमध्ये विश्वास. विपक्ष कासगाववाडी दोन्ही संघांना एक टॉससाठी या. चला, टप्पालवाडी संघानं एक आणि कासगाववाडी संघानं एक. अगदीच आपण या ठिकाणी टॉससाठी यायचं आहे. तर सन्माननीय श्री जगन्नाथजी हिलाल यांच्या हस्ते या ठिकाणी टॉस केला जाणार आहे. तरी दोन्ही टीमला विनंती करेन की आपण टॉससाठी या. यस, पंचांकडे दाद मागतोय. सरळ चेंडू निघून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची इथे सांगता झालं. डॉट पर्सेंटेज जास्तीत जास्त या ठिकाणी. दुसरं षटक प्रगती पथावरती. काही बॉल शिल्लक आहेत. इथे कमीत कमी 15 धावांपर्यंत टार्गेट जरी सेट केलं ना तरी मॅच पाहण्यासारखी होईल. कारण डिक्सल पाली टीमकडे देखील तितकी चांगली गोलंदाजी आहे. त्याच्यामुळे इथे धावा होणं खूप गरजेचं आहे. भले ती सिंगल येवो डबल येवो, परंतु त्या धावा येणं खूप गरजेचं. सिंगल डबल जरी प्राधान्य दिलं तरी देखील या ठिकाणी एक चांगली मॅच होऊ शकते. एक चांगला स्कोर या ठिकाणी स्कोर बोर्डवरती येऊ शकतो. आणि एकंदरीत स्कोर कार्ड जाऊन पोहोचला आहे 8 अंकावरती. धाव फलकावरती धावसंख्या 3 बाद 8 अशी धावसंख्या आपण पाहतोय. खूप चांगली फील्ड, खूप चांगली गोलंदाजी. इथे बॅटची लिडिंग एज लागले आणि अजून एक विकेटचा पतन पकडला यावेळेस निलेशचा झेल आणि संपवला खऱ्या अर्थानं निलेशचा खेळ. बॅक टू द डग आउट. 8 अंकावरती चौथा धक्का. चला, या दोन्ही संघांना एक टॉससाठी यायचं या. अगदीच विनंती करेन टप्पालवाडी संघांना एक आणि विनंती करेन कासगाववाडी संघांना एक. आपण टॉससाठी या. जास्त वेळ नाही आहे आपल्याकडे. कमी वेळेमध्ये स्पर्धा आपल्याला या ठिकाणी कव्हर करायची आहे. अगदी 2-2 षटकांच्या मॅचेस या ठिकाणी खेळाव्या लागतात. त्याचं कारण या ठिकाणी आपण लवकरात लवकर या. कारण दिवसा ढवल्या अगदी उजेडाभावी स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पार पाडायची आहे. याचसाठी केला होता आयोजकांनी अट्टास. शेवटही गोड व्हावा हीच इच्छास्फूर्ती आहे मित्रांनो आयोजकांची. त्याच्यामुळे आपण जास्त वेळ घेऊ नका. अगदी आपण टॉससाठी या. अगदीच या स्पर्धेसाठी बेस्ट बॅट्समन्स म्हणून सन्मानित श्री संतोषजी कोंडे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी दिले गेले. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी कौतुक करूयात. तसेच अगदी बेस्ट फलंदाज, बेस्ट गोलंदाज आणि मालिकावीर या 3 ट्रॉफीज या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले गेले आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून भैरवनाथ क्रिकेट संघ बोरीचीवाडी या आयोजकांच्या माध्यमातून आपण त्यांचं देखील स्वागत करूयात. आणि निश्चितच जाव्या मैदानच्या आतमध्ये जिथे स्कोर कार्डवरती धावसंख्या धावा येत नव्हत्या पण एक चौकार आलाय आणि चौकारनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल एकंदरीत 12 अंकावरती. दुसरं षटक 12 धावा एकंदरीत स्कोर कार्डवरती इथून जोडल्या जात आहेत. शेवटचे काही बॉल शिल्लक. दुसरे षटक प्रगती पथावरती या. चांगल्या चांगल्या संघाला कमी धावींवरती रोखण्याचं काम नेहमीच नवोदित संघ करत असतात. आणि इथे आपण पाहिलं ना तर हा वाईट बॉल थोडीशी लेंथ लाईन थोडीशी बिघडली जरूर, परंतु हा वाईट बॉल आला आणि वाईट बॉलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल एकंदरीत 13 अंकावरती. शेवटचा बॉल. यस, याच्या अगोदर तर चेक करायचंय का पंच? हा चेक करायचा. चला मॅच चला मॅच कंटिन्यू चालू ठेवा. इथे शॉर्ट ऑफ द लेनचा चेंडू होता. अगदीच सिंगलचा प्रयत्न केलाय. डबलचा प्रयत्न इथून होईल का? इथे रनआउटची संधी आणि इथे काय घडला? 2 धावा इथे कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील कंप्लीट झाली आणि चौथी धाव घेण्याचा प्रयत्न इथून होतो.
आणि 3 धावा इथे सहजच कंप्लीट झाल्या आहेत आणि 3 अंकाने टीमची टोटल धावसंख्या 16 धावा. आणि कासगाव टीमने प्रथम टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय टपालवाडी टीमला. अगदीच हा सामना संपला की लगेच दोन्ही टीम रेडी राहायचे, तयारीत राहायचे. प्रथमतः टॉस जिंकलाय कासगाववाडी टीमला फील्ड करण्याचा निर्णय स्वीकारला, इन्व्हाइट केला बॅटिंगसाठी टपालवाडी टीमला आणि निश्चितच हा सामना संपला की लगेच दोन्ही टीम रेडी राहायचे. सातत्यानं चांगल्या मॅचेस या मैदानावरती भरवल्या जातात. डोंगरपट्टीच्या जेवढेही गावं आहेत ना तेवढ्या गावांची स्पर्धा या क्रीडांगणावरती, कारण एकमेव असं एक क्रीडांगण आहे बेकरेकरांचं की त्या क्रीडांगणावरती सातत्याने मैदान अगदी जर आपण पाहिलं प्रत्येक हप्त्यामध्ये या क्रीडांगणावरती स्पर्धा होत असतात आणि इतकं जबरदस्त एक क्रीडांगण आहे. आणि चारी साईडनं आपण पाहिलं तर हिरवीगार झाडे जास्तीत जास्त सावले आणि इतक्या रगरगत्या उन्हामध्ये कोणत्याही ठिकाणी आयोजन जर आपण पाहिलं ना तर खूप कठीण असतं, परंतु या क्रीडांगणावरती कोणत्याही मोसमामध्ये आयोजन होऊ शकतं. कितीही उन्हाचा तडाखा असला तरी देखील या क्रीडांगणावरती आयोजन होऊ शकतं, कारण चार साईडने ग्राउंडच्या जर आपण पाहिलं तर झाडांचे सावले इतकं जबरदस्त एक क्रीडांगण आहे बेकरेकरांचं. आणि या बेकरेकरांचं जितकं आपण कौतुक करू तितकं कमीच आहे, कारण त्यांच्या माध्यमातून हे क्रीडांगण अगदीच भैरवनाथ क्रिकेट संघ बोरीची वाडी यांना या ठिकाणी ते दिलं गेलं. त्यांचं आपण अगदीच ऋणी आहोत आणि निश्चितच एक चांगली स्पर्धा या ठिकाणी मोरीची वाडी आयोजकांच्या माध्यमातून आयोजित केली गेल्या. एकंदरीत येणारे 12 बॉल आणि बनवायचे 17, 8.5च्या औसत 8.5चा रन रेट या ठिकाणी असणाऱ्या 8.5च्या सरासरीनं धावा बनवायच्या ते मात्र 17. 12 बॉल आणि 17 धावींची इथून गरज असणारे विजयासाठी टीम असलवाडी 20 संघाला. तर चला असलवाडी टीम आपली सलामची जोडी मैदानच्या आतमध्ये इन करायची आहे. जास्त वेल नको, लगेच आपल्या सलामीवर पाठवा. नेक्स्ट मॅच या ठिकाणी रंगेल टपालवाडी विपक्ष अगदीच कासगाववाडी. तत्पूर्वी डीजे मास्टर एक संगीत वाजवायचं आहे. यस थँक्यू. बॉलची व्यवस्था करायची आहे. पंच बॉल पाहिजेत का? यस, बॉल फेकायचे आहेत. पंचांकडे बॉल सुपूत करायचे आहेत आणि निश्चितच 12 मध्ये बनवायचे 17. 8.5चा रन रेट प्रति षटकामागे. एक बॉल या ठिकाणी द्यायचा आहे पंचांकडे. ओके, आणि निश्चितच या ठिकाणी 12 मध्ये बनवायचे 17. 12-17चं समीकरण. 17 हा अशुभ आकडा गणला जातो. अशुभ ठरेल का असलवाडी बी टीमला? कोणासाठी हा 17 आकडा अशुभ ठरेल, कोणासाठी 17 हा आकडा खतरा ठरेल? कारण 12 बॉल 17 आणि कोणाचे वाजवणार 12 हे या मॅच मध्ये पाहायला मिळेल. 12 बॉल 17 धावींची गरज, 17 धावा 12 चेंडू या ठिकाणी शिल्लक. आणि एकंदरीत एक जबरदस्त मॅच. छोट्या मोठ्या लढाई आपण पाहिल्या, पण तो आता खऱ्या अर्थानं मोठ्या महायुद्धाला खऱ्या अर्थानं सुरुवात या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. चांगल्या मॅचेस या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये खूप चांगली स्पर्धा आहे. सलामची जोडी मैदानच्या आतमध्ये बालू आणि त्याला नॉन स्ट्राईक एंडवरती साथ देतोय बालू आणि सागर. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये सागर. एक जबरदस्त गोलंदाज सागर देखील, कारण शंकर सारखं एक जवळपास आपण पाहिलं ना तर इथे विचार केला तर मोहन सारखा गोलंदाज आहे, परंतु मोहनला कुठेतरी मागे ठेवलं जाते की काय, कारण मोहन एक लेफ्ट हँड गोलंदाज आहे. बॅटिंग मध्ये त्याला काही चुनूक दाखवता आली नाही जरूर, परंतु तरी देखील इथे सागर गोलंदाज आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. गोलंदाज देखील सागर. सागरवरती विश्वास दाखवलाय. विश्वासार्थ ठरवेल का गोलंदाज सागर? बॉलिंग ट्रॅक वरती और विकेटचा मारा. पहिला बॉल इथे अगदीच स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चेंडू अडवायचंय. अगदीच मोहन बांगारे एक चांगला विकेट किपर, एक तंत्रशुद्ध फलंदाजी त्याची आपण नेहमी पाहतो, परंतु आत्ता विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये असताना एक चांगली विकेट किपिंग पार पाडावी लागेल, कारण एखादी जरी चूक केली तरी देखील या ठिकाणी संघाला अडचणीमध्ये आणू शकते आणि त्या चुका होणार नाही याची दक्षता मात्र नक्कीच या ठिकाणी टीम घेत असताना आपण पाहतोय. डिक्सल पाली
इथे मोठा फटका, उंची जास्त, लांबी कमी, झेलची संधी, गरागरा फिरलाय क्षेत्ररक्षक, परंतु या ठिकाणी आपण पाहतो ना झेल कॅरी केलाय. अगदीच या ठिकाणी विकेटचं पतन, पहिला हादरा. अगदीच या ठिकाणी सन्मान श्री शंकरजी बांगारी यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्त व्हायचं. आपले देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत या ठिकाणी केलं जातं. या आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन थांबायचं आणि विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचे कॅश प्राईज सागरसाठी. विकेट हॅट्रिक जर का कंप्लीट केली तर 500 रुपयाचे कॅश प्राईज असणार आहे ते गोलंदाज सागरसाठी. अतिशय चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू डॉट जरूर आला, तर नंतर दुसऱ्या चेंडूवरती कुठेतरी मोठा फटका खेळण्याच्या नादात एक आपली अमूल्य अशी विकेट देऊन तंबूच्या दिशेने परततोय फलंदाज. आपण पाहतोय बालू, एक अनुभवी प्लेयर, परंतु आजचा दिवस थोडासा खराब. अशुभ आकडा स्कोर कार्डवरती 17 धावा चेस करायचे. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. तो अशुभ आकडा कुठेतरी या ठिकाणी खतरा ठरतोय. खतरों से खेलने वाले खिलाड़ी कोई सच्चा खिलाड़ी कहते हैं दोस्तों. अगर जीत हासिल करनी है तो यहाँ पे अच्छी बल्लेबाजी करनी होगी टीम असलवाडी बी को. अगदीच जर आपण पाहिलं ना तर 17 धावा चेस करायचे असतील तर तुम्हाला इथे चांगली कामगिरी करावी लागेल, कारण आव्हान तितकं कठीण नाही आहे. सोपं असं आव्हान आहे. 6 मध्ये 36 होऊ शकतं तर 12 मध्ये 17 होऊ शकतायत मित्रांनो. इथे पुन्हा एकदा फटका फसलाय, चेंडू हवेत. काही घडलं, कदाचित इथे चुकी झाली असते. अजून एक विकेट. ज्या पद्धतीनं आपण पाहिलं ना पहिल्या सत्रामध्ये जसा खेळ राहिला होता डिक्सल पाली टीमचा, तसाच कायचा खेळ दुसऱ्या सत्रामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतोय. अर्थात टीम आसलवाडी बी टीमचा. बारी बारी सबकी बारी होती है, पहिले तुम्हारी फिर हमारी. पहिली बारी होती खऱ्या अर्थानं मित्रांनो ती टीम डिक्सल पालीची, आणि आता यावेळेस बारी येते खऱ्या अर्थानं टीम आसलवाडी बी टीमची. म्हणजे निश्चितच दोन्ही टीम जर आपण पाहिलं ना तर जशाच तसे उत्तर देत असताना आपण पाहतो ईट का जवाब पत्थर से. ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज सागरच्या माध्यमातून. खूप चांगली अटॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. एकंदरीत असलवाडी टीम आतापर्यंत जर आपण पाहिलं ना तर 2 विकेट गमावल्यात असलवाडी टीमनं. चेंडू एकंदरीत झाले त्या षटकातील 3 चेंडूचा एकंदरीत खेळ इथे संपला. 2 चेंडूचा एकंदरीत खेळ संपला. क्षमासवी होता आणि जवळपास त्यानंतर कमबॅक केलाय. विकेट हॅट्रिकच्या कागारवरती इथे यास अपील जोरदार केली. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी या अपील मागे जरूर जाणवला. पण तो एकंदरीत आपण पाहिला डॉट बॉल, डॉट पर्सेंटेज जास्तीत जास्त 3 चेंडू 1 धाव एकंदरीत स्कोर कार्डवरती आतापर्यंत आपण पाहतोय. 2 बाद 1 अशी धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतोय. 16 धावींची अद्याप गरज आहे. तब्बल 9 चेंडू 16ची गरज आहे. धावा होऊ शकतात, प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नार्थी परमेश्वर, प्रयत्नार्थी परमेश्वर, प्रयत्न करा, तुम्हाला यश नक्कीच मिळेल. अगदीच जीवनामध्ये कितीही मोठे प्रसंग आले ना तरी देखील मित्रांनो खचून जाऊ नका. सातत्यानं प्रयत्न करत राहा, मेहनत करत राहा. जवळपास यस पंच 1 मिनिट, जरा स्टंप थोडा वाकडा आहे, सरळ करायचं आहे. स्टाय हां यस, मधला स्टंप देखील यस ओके. आणि निश्चितच इथे आपण पाहतोय स्कोर कार्डवरती धावसंख्या अवघी 1 धाव. गोलंदाज पुन्हा एकदा तयार सागर. इथे मात्र फुलरलेनचा चेंडू होता. अगदीच बाहेरच्या दिशेने जाणवणारा चेंडू दर्शवत आहेत पंच. इथे रनआउटची संधी, अति घाई संकटात नाही. विकेटचं पतन. फलंदाज या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला होता परंतु तो अंगलट आला आणि अजून एक विकेटचं पतन रनआउटच्या स्वरूपामध्ये. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज इथून बाद होईल. 3रा धक्का या ठिकाणी बसतोय टीम असलवाडी बी टीमला. डीजे मैदानच्या आतमध्ये थोडासा प्रेशराइज गेम आणि प्रेशर मात्र स्वतःवरती ओढून घेतलंय. सिंगल धावाले फक्त 3 धावा स्कोर कार्डवरती. 4 चेंडूचा खेळ संपला.
अद्याप 2 चेंडूचा खेळ अद्याप या षटकातील बाकी असेल आणि ह्या बॉलवरती जर विकेट घेतली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी असणार आहे गोलंदाज सागरसाठी. अतिशय चांगली गोलंदाजी आहे. गोलंदाजीचा भर नसलेला संघ सागरवरती विश्वास आणि तो विश्वास देखील सार्थ ठरवतोय गोलंदाज सागर. लेफ्ट हँड बॅटर आहे. इथे आपण पाहिलं हलक्यातनं कट केलं जाते सिंगल फास्टले डबलचा प्रयत्न आणि इथे काय घडलं काय करतोय मैदानच्या आतमध्ये मोहन बांगारे. थोडंसं या ठिकाणी जर अशा पद्धतीची फील्ड केली ना तर मात्र नक्कीच तुमच्यावरती मात्र नक्की प्रेशर या ठिकाणी येईल. 2 धावा इथे सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेच्या मदतीनं वाईट चेक करायचं आहे का. यस पंच वाईट बॉल आहे अगदीच. यस इट्स अ वाईट बॉल आणि या वाईट बॉलच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या अवांतर धावसंख्येने वाढेल आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 6 अंकावरती. पहिलं सत्र या ठिकाणी पहिलं षटक या ठिकाणी अद्याप चालू आहे. 17 धावींचा पाठलाग करायचं आहे. जिथे जेवढे वाईट बॉल येतील ना तेवढं मात्र प्रेशर. वाईट +2 यस नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. धावफलकावर धावसंख्या जोडल्या त्या 6 धावा. थोडीशी फिल्डिंग देखील खराब केली. 6 धावा धावफलकावरती जोडल्या. आता येणारे 6 चेंडू आणि 11 धावींची गरज आहे. येणारे 6 बॉल 11 धावींची इथून गरज असणारे कंपल्सरी चेसिंग आहे. तर चला टीम मिटिंग नकोय फिल्डिंग लगेचच लावा. टीम डिक्सल पाली जास्त वेळ नकोय. अद्याप एक मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. अद्याप आपल्या 3 मॅचेस या ठिकाणी बाकी आहेत कारण या मॅच मध्ये जो संघ हरेल ना तो अगदीच या ठिकाणी 5व्या क्रमांकावरती समाधान मानेल असं या मॅचचं स्वरूप आहे. त्यानंतर आपण पाहतोय गोलंदाज विश्वास दाखवलाय पुन्हा एकदा मोहन बांगारी. एक लेफ्ट आर्म गोलंदाज आहे डावखुरे हाताचा गोलंदाज मोहन बांगारी. आदिवासी क्रिकेटमधील डिक्सलपाली टीमचा एक मोठा खेळाडू. प्रत्येक स्पर्धेमध्ये एक चांगली कामगिरी त्याची पाहिले. परंतु आजच्या या महत्त्वाच्या मॅचमध्ये थोडासा खेळ त्याचा खराब जरूर राहिला. परंतु गोलंदाजी करताना एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. 6 मध्ये त्याला 11 डावा डिफेंड करायचे आहेत. अगदी डिफेन्सिव्ह गोलंदाजी इथे करावी लागेल. अगदीच एक चांगला गोलंदाज आहे. हुनर मात्र खेळाडूकडे ठासून भरला आहे. शॉर्ट ऑफ द लेन केले. अगदीच हलक्यातने चेंडूला खेळून देखील काढलं जातं. सिंगल फास्ट आले. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळतं. सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट केलं जाते. रन्स इथे कंप्लीट झाल्या त्या 2. तिसरीचा प्रयत्न धोक्याची घंटा. यास पंचांचं मात्र या ठिकाणी बोट आकाशाला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट्स आल्या. जवळपास जर का आपण पाहिलं ना तर तिसरी धाव घेण्याचा मोह काही आवरू शकला नाही आणि आपली महत्त्वाची विकेट देखील या ठिकाणी गमावली. आणि 2 धावेच्या सहाय्याने टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचले 8 या अंकावरती. 5 बॉल आणि 9 धावींची गरज आहे. राहुल हा फलंदाज इथून बाद झाला. अगदीच चांगली रनिंग या ठिकाणी पाहिली. परंतु आता 5 बॉलमध्ये वाचवायचे आहेत त्या 9 धावा डिफेंड करायचे आहेत. डिफेन्सिव्ह गोलंदाजी करावी लागेल. परंतु इथे कंपल्सरी 9 धावा चेस कराव्या लागतील असलवाडी बी टीमला. काय जबरदस्त मॅच चालू आहे. गोलंदाजी वर्सेस गोलंदाजी असा सामना चालू आहे. कारण इथे आपण पाहिलं सिंगल डबलच प्राधान्य द्यावं लागेल. सिंगल डबल घेऊन देखील इथे मॅचमध्ये विजयाची संधी आहे असलवाडी टीमला. इथे मात्र पुन्हा एकदा सिंगल धाव आल्या. डायरेक्ट हिट कदाचित होणं अपेक्षित होतं परंतु ते रोखतायत कारण इथे आपल्याकडे जास्त धावा नाही आहेत. त्यांना माहिती आहे एकंदरीत सिंगल धाव आल्याने सिंगलच्या सहाय्यानं टोटल स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 9व्या अंकावरती. आता 8 धावींची गरज. 4 चेंडू 8 धावींची गरज असणार आहे विजयासाठी. आपण पाहतोय भैरवनाथ क्रिकेट संघ बोरीची वाडीचा हा सेमीफायनलचा थरार याचसाठी केला होता 8 तास. शेवट ही गोड व्हावा हीच इच्छास्फूर्ती आयोजकांची. अतिशय चांगली गोलंदाजी इथून आपण पाहतोय. फिल्डिंगमध्ये थोडासा बदलाव. अगदीच कव्हर पॉईंट सजवलाय. एक्स्ट्रा कव्हर देखील सजवलाय. त्याच्यानंतर लॉंग ऑफ सजवलाय. जवळपास जर का आपण पाहिलं ना
मिड विकेट आणि कॉर्नर 38 सर्कल बाहेर खूप चांगली फील्डची सजावट केली गेली आहे. इथे मात्र विकेट किपर काय करतोय, गोलंदाजी चांगली होताना दिसते. एकच सांगेन, ज्या वेळेस एखादा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो ना मित्रांनो, त्यावेळेस त्याला साथ द्या. जर त्याला तुम्ही साथ दिली नाही ना, तर मात्र तुमचा खेळ नक्कीच खराब झाल्याशिवाय राहणार नाही. जिथे डॉट बॉल येत आहेत ना, तिथे मात्र तुम्हाला चांगली फिल्डिंग करणं खूप आवश्यकता आहे. कारण हा महत्त्वाचा मॅच आहे, हा महत्त्वाचा सामना आहे. आणि इथून सिंगल आले, जिथे धावत नव्हती तिथे मात्र बाईकच्या स्वरूपामध्ये एक बाईकच्या स्वरूपात आपण पाहिलं तर एक सिंगल धावा आल्या आणि एकंदरीत स्कोर कार्ड 10 अंकावरती. 3 चेंडू 7 धावींची गरज. एक मोठा फटका या सामन्यामध्ये परत आणेल टीम आसलवाडी संघाला, परंतु तो एक मोठा फटका वाचवण्याचं काम इथे करायचंय टीम मोहन बांगारीला. एक अष्टपैलू गोलंदाज आहे, एक चाणक्य गोलंदाज आहे. हुनर त्याच्यामध्ये ठासून भरला आहे, कारण लेफ्ट हँड फलंदाज लेफ्ट हँड गोलंदाज आहे. त्याच्यामुळे नक्कीच या गोलंदाजावरती तितकाचा प्रेशर नसेल, कारण अनुभव तेवढासा पाठीशी आहे. परंतु जर का बॅटच्या रडारमध्ये जर का आला, बॅटच्या स्लॉटमध्ये जर का या लेफ्ट हँड बॅटरच्या जर का चेंडू आला ना, तर सहजरित्या सीमापार येऊ शकतो. इतकी ताकद अगदीच या खेळाडूमध्ये देखील आहे. जरूर खेळाडू लहानसा दिसतोय, परंतु त्याच्या मनगटामध्ये ताकद जरूर आहे. इथे मोठा फटका, मी म्हटलं होतं हा मोठा फटका, एक फटका आणि काम तमाम. चेंडू जाईल सीमारेषा पार. हा येतोय 6 धाव्यांसाठी बिग हिट षटकार. या मॅचची हवा काढून घेतलं या गोलंदाजानं. एका धावेची गरज, 2 चेंडू आता एका धावेची गरज. मी नक्कीच म्हटलं होतं, जेवढ्या चुका तुम्ही कराल ना, तेवढ्या चुका तुम्हाला महागात पडतील. आणि फिल्डिंग करत असताना जिथे सिंगल धाव नव्हती तिथे स्ट्राईक या खेळाडूला दिली आणि तिथेच कुठेतरी फसवी कामगिरी ठरली टीम डिक्सल पाली संघाची. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये केलेली एक चूक आपल्या संघाला मात्र पराभवाला आमंत्रण देऊ शकते आणि तेच मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळते. अगदीच जर पाहिलं ना तर डिक्सल पाली बनाम आसलवाडी बी या 2 टीम दरम्यान आता 2 चेंडू एका धावेची गरज. 2 चेंडू एका धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग स्कोर इज लेवल. विजयासाठी एका धावेची गरज आहे, एक धाव बनवावीच लागेल. हा चेंडू महत्वाचा असेल. हृदयाचे ठोके वाढवणारे मॅच, प्रेशराइज गेम. प्रेशर या ठिकाणी नक्कीच दोन्ही टीमच्या फासल्या फास्ट फूस. आणि इथे काय घडलं, पुन्हा एकदा खराब. इथे अतिशय गचाल क्षेत्ररक्षण, अतिशय गचाल क्षेत्ररक्षण आणि त्याचे परिणाम या ठिकाणी स्पर्धेतून मात्र पराभवाला आमंत्रण दिलंय. गोलंदाजी खूप चांगली राहिली, परंतु क्षेत्ररक्षकाने केलेली चूक आणि ती चूक मात्र ही गेम महागात पडली. टीम